पण एक गोष्ट माझं सगळ्या तरुणांना आणि सगळ्या म्हणजे युवा वर्गाला सांगणं आहे की व्यवस्था परिवर्तनाची ताकद केवळ आणि केवळ राजकारणात आहे, राजकीय व्यवस्थेत आहे. तर तुम्हाला जो विचार आवडतो तो तुम्ही स्वीकारा. त्या वेळेला पक्षाकडनं सांगण्यात आलं की जरा तू थांब आणि आम्ही तुला नगरपंचायतीमध्ये सत्ता आल्यानंतर नगरसेवक स्वीकृत नगरसेवक करू. पण त्यावेळेला कुटुंबाचे प्रमुख म्हणून दादांनी जो काही निर्णय घेतला की नाही आरिफ हा संघर्षशील लढाऊ कार्यकर्ता आहे, तो म्हणजे जसा आजपर्यंत लोकांमधून निवडून आलेला आहे त्याच पद्धतीने त्याला ही संधी दिली पाहिजे. आणि त्यावेळेला तत्कालीन वेळेला शेका पक्ष राष्ट्रवादीची जेव्हा सत्ता आली त्यावेळेला ह्या पाली शहराचं म्हणजे श्री बळाळेश्वराच्या पुनीत वास्तव्यानं पावन झालेल्या पाली नगरीचं नगरपंचायतीचं उपनगराध्यक्षपद मला देण्यामध्ये धैर्यशील दादांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. नवराष्ट्राच्या मी कार्यकर्ता या सदरामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी किरण बाथम. आज रायगड जिल्ह्यातील आरिफ मणिया यांना आपण यांच्याशी आपलं मन मोकळेपणाने चर्चा करणार आहोत. त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास काय आहे तो जाणून घेणार आहोत. नमस्कार. नवराष्ट्राचं मनापासून आभार. आमच्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल नोंद घेण्याबद्दल मी मनापासून नवराष्ट्राचे आभार मानतो. आणि जवळपास 1999 विद्यार्थी चळवळीतून मी कैलासवासी लोकनेते भाई मोहनराव पाटील यांच्या संपर्कात आलो. पालीचं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं निवडणुका त्यावेळेला होत्या आणि एकूणच कैलासवासी लोकनेते भाई मोहनराव पाटील यांची म्हणजे एकूणच काय म्हणतात त्याला ते वलयांकित असलेलं व्यक्तिमत्व आणि प्रेमळ तितकंच लहान लहान आमच्यासारख्या त्यावेळेच्या मुलांना देखील अगदी फुलासारखं जपणारं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे आकृष्ट झालो. माझ्यासारखा मायनॉरिटीतला आणि अक्षरशः म्हणजे बांगड्या विकून पोट भरणाऱ्या घराण्यातला मुलगा जेव्हा राजकारणाकडे आकृष्ट झाला तेव्हा नाही म्हणजे काय म्हणतात त्याला नाही घरातून काही फारसा सपोर्ट होता सुरुवातीच्या काळामध्ये. पण एक गोष्ट माझं सगळ्या तरुणांना आणि सगळ्या म्हणजे युवा वर्गाला सांगणं आहे की व्यवस्था परिवर्तनाची ताकद केवळ आणि केवळ राजकारणात आहे, राजकीय व्यवस्थेत आहे. तर तुम्हाला जो विचार आवडतो तो तुम्ही स्वीकारा. पण तुम्ही राजकारणात असलं पाहिजे आणि सकारात्मक राजकारणात असलं पाहिजे, विधायक राजकारणात असलं पाहिजे. जे तुम्हाला तुमच्या गावाचं कल्याण करायचं आहे, तुमच्या तालुक्याचं कल्याण करायचं आहे, तुम्ही ज्या प्रभागात राहता त्या प्रभागाचं कल्याण करायचं आहे, तुम्हाला लोकांची सेवा करायची आहे, तर तुम्ही राजकारणात असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण राजकारण आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये, भारताच्या संसदीय लोकशाहीमध्ये की जी जगात सर्वात समृद्ध लोकशाही मानली जाते, त्याच्यामध्ये अगदी हे अभिप्रेत आहे की प्रत्येक नागरिकानं ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. माझं साऱ्या युवा वर्गाला, साऱ्या तरुणाला सांगणं आहे की आपण साऱ्यांनी जो आपल्याला विचार आवडतो त्या विचाराला का होईना पण तुम्ही राजकारणात सक्रिय असलं पाहिजे. राजकारणात तुमची स्वतःची चांगली मतं म्हणजे मी पुन्हा सांगतो की विधायक आणि सकारात्मक राजकारण करणाऱ्या युवा वर्गाला ह्या एवढ्या अखंडप्राय देशामध्ये खूप स्कोप आहे. आणि मी खात्रीने सांगतो की राजकारणात अशक्य असं काहीच नाही आहे. म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरण तुम्ही बघितलं की ज्यांना आपण म्हणायचो की चहा विकणारे देखील आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ह्या देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात. अगदी त्या पातळीवर आपण पाहिलं तर APJ अब्दुल कलामांसारखा अगदी बोटीनं प्रवास करून शिक्षण घेणारे APJ अब्दुल कलाम, आदरणीय APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होतात. तर खरं सांगतो ह्या आपल्या देशाच्या ह्या पूर्ण भरलेल्या आकाशामध्ये म्हणजे स्काय इज लिमिट आहे. तुम्ही हवं ते मिळवू शकता. माझं म्हणजे अगदी सकारात्मक दृष्टीने
पण माझा एकच सल्ला आहे की सकारात्मक आणि विधायक राजकारण करा, जेणेकरून त्याचा जो एंड युजर आहे, म्हणजे जी ह्या आई लोकशाही जी आहे, आपली लोकशाही माता जी आहे, तर त्या मातेच्या सर्व पुत्रांची, म्हणजे सर्व पुत्रांची सर्व तिच्या म्हणजे नागरिकांची, भारताच्या नागरिकांची मोकळेपणाने सेवा करण्याची संधी आपण घेऊ शकतो. आणि ती सेवा करत असताना म्हणजे आपण शोषित, दलित, वंचित, पददलित ह्या सगळ्या घटकांना, शेतकरी असतील, कामगार असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे जे घटक आहेत, त्या साऱ्यांना आपण न्याय देण्याची ताकद आपण या व्यवस्थेतून आपल्या हातात घेऊ शकतो आणि साऱ्यांना आपण न्याय देऊ शकतो, असंच माझं या सर्व तरुणाईला सांगणं आहे. प्रसंग म्हणजे अगदीच 2-2.5 म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत की माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला मोकळेपणाने सांगायचं तर काही लिमिटेशन्स असतात, पण त्या लिमिटेशन्स काय म्हणतात त्याला, बियॉन्ड द लिमिटेशन जाऊन आपल्याला काम करायला प्रद्युक्त करणारे, उद्युक्त करणारे आणि त्या पद्धतीनं आपलं कार्यकर्ते पण तालुक्याच्या, जिल्ह्याच्या पातळीवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधोरेखित करण्याची संधी देणारा नेता म्हणून धैर्यशील दादांकडे पाहायला पाहिजे, हे ह्याच्याकरता म्हणतोय. 2.5-1 वर्षापूर्वी त्या वेळेला पक्षाकडनं सांगण्यात आलं की जरा तू थांब आणि आम्ही तुला नगरपंचायतीमध्ये सत्ता आल्यानंतर नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक करू. पण त्यावेळेला कुटुंबाचे प्रमुख म्हणून दादांनी जो काही निर्णय घेतला की नाही, आरिफ हा संघर्षशील लढाऊ कार्यकर्ता आहे, तो म्हणजे जसा आजपर्यंत लोकांमधून निवडून आलेला आहे त्याच पद्धतीने त्याला ही संधी दिली पाहिजे. आणि त्यावेळेला तत्कालीन वेळेला शेका पक्ष राष्ट्रवादीची जेव्हा सत्ता आली, त्यावेळेला ह्या पाली शहराचं म्हणजे श्री बळाळेश्वराच्या पुनीत वास्तव्यानं पावन झालेल्या पाली नगरीचं नगरपंचायतीचं उपनगराध्यक्षपद मला देण्यामध्ये धैर्यशील दादांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आणि मी खरं सांगतो, तो आनंदाचा क्षण ह्याच्याकरता आहे, म्हणजे राजकीयदृष्ट्या तो सन्मान मिळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील कदाचित, पण एखाद्या मायनॉरिटीतल्या कार्यकर्त्याला प्रमुख प्रवाहामधली संधी देणं आणि त्या कार्यकर्त्याचं उन्नयन करणं, त्याची हिंमत वाढवणं, हे जे धैर्यशील दादांनी केलं, हे मला वाटत नाही खचितच एखादा नेता कोणतरी असा असू शकेल या पटलावर की जो अशा पद्धतीच्या भूमिका घेतो. आणि त्यावेळेला मला पटलं की मी योग्य माणसासोबत, धैर्यशील पाटील साहेबांसोबत आहे. तर कैलासवासी लोकनेते भाई मोहनराव पाटील यांच्या संदर्भात मी जे बोललो तेच अधिक विस्तारानं धैर्यशील दादांसंदर्भात मला बोलावं लागेल की कार्यकर्ते पण जपत असताना त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याच्या वैयक्तिक अडचणी ह्या सोडवणारा कार्यकर्ता म्हणूनच मी, म्हणजे आता दादा खासदार जरी असले तरी ते आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या अडचणी सोडवणारा कार्यकर्ता म्हणूनच दादांचा मला इथे उल्लेख करावा लागेल. आणि मोकळेपणाने सांगायचं तर म्हणजे आपला कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसून तो आपला भाऊ आहे, आपल्या कुटुंबाचा घटक आहे आणि आपण सारे एका कुटुंबाचे घटक आहोत. म्हणून कुटुंबाच्या प्रमुखाची, कार्यकर्त्यांच्या पालकपणाची भूमिका निभावणारे धैर्यशील दादा म्हणून मला कायम दिसलेले आहेत आणि कायम जाणवलेले आहेत. मुळात एक गोष्ट सांगतो की कुठलाच पक्ष त्याच्या म्हणजे मूळ विचारांपासून, सिद्धांतांपासून काही वाईट असतो असं म्हणायचं काही कारण नाही. मूळ सिद्धांतापासून पण आम्ही सारी जी तरुण मंडळी आहोत ती धैर्यशील पाटील साहेबांवर जीवाभावानं प्रेम करणारी कार्यकर्ते आहोत, जीवाभावानं प्रेम करणारी मंडळी आहोत. आणि 2-1 वर्ष विचार मंथन करून दादांनी जेव्हा तो निर्णय घेतला तर त्यावेळेला आम्ही वैचारिकदृष्ट्या विचार करत असताना, कोणता निर्णय घेतला? विचार करून जो निर्णय दादांनी घेतला त्याच्यानंतर आम्ही जे सोबतचे कार्यकर्ते होतो म्हणजे त्यांनी एक क्षणाचाही विचार केला नाही, कारण दादांच्या विचार मंथनासोबतच दादा इतर साऱ्यांचं विचार मंथन ह्या विषयामध्ये घडवत होते की काय केलं पाहिजे, काय नाही. आणि आम्हाला असं वाटतं की दादासारख्या म्हणजे गरुडाची क्षमता असणाऱ्या माणसाला आज खऱ्या अर्थानं आभाळ मोकळं झालेलं आहे.